महाराज आपल्याच परभणी जिल्ह्यामध्ये पाचलेगावकर संत होऊन गेले. पाचलेगावकर महाराज म्हणून जिंतूर तालुक्यात त्याच्याजवळ साप राहत होता. त्याचं नाव होतं भुजंगा. भलं मोठं जनावर होतं, असं 10 फुटाचं. कोण्या असं माळदाच्या ह्याला त्याला जाऊन बसायचं, असं सरावर डिळीवर. आपले महाराज गेले भेटायला दर्शनाला. महाराज बसले जाऊन की पाचलेगावकर महाराजानं आपल्या महाराजाची परीक्षा घेतली. त्याने हाक मारली त्या सर्पाला, भुजंगा भुजंगा म्हणलं की ते सरळ जनावर आलं की खाली त्या डिळीनं. ते धरलं की महाराजाच्या मांडीवर ठेवलं बापा त्यानं. ते महाराजाच्या मांडीवून असो आले, असो मागून महाराजाकडे आपल्या असं बघायला जिबी काढायला. अशा 2 महाराज, 1 नाही 2 नाही, घाबरले नाहीत, काही नाही. आणि मग पाचलेगावकर महाराजानं त्याला उचललं, म्हणले जाय तिकडं, भाजलेलं गाडगं आहे ते भ्याला रिकामं नाही. भाजलेलं गाडगं ते भ्याला रिकामं नाही तुला. आणि म्हणून त्या दिवशीपासून महाराज म्हणले मारुती महाराज दस्तापूरकर म्हणजे चित्त शुद्ध झालेला महात्मा आहे. चित्त शुद्ध झालेला. जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये आपल्याला काही हाताला लागत नाही.